नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण मेथी पराठा करणार आहोत. तर हे बघा, मी एक जुडी मेथीची फक्त पानं काढून घेतल्यात. मी कापणार नाही, कारण कापले तर थोडंसं कडवट लागतं, म्हणून आपण तशीच परतून करणार आहोत. तर त्यासाठी मी 2 वाट्या याचं गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलंय, आणि हे पीठ आहे ते आपलं भाजणीचं पीठ आहे. आपण चकलीला करतो ना, ते पीठ आहे. थोडंसं मी 2-3 चमचे ते पीठ टाकणार आहे. आपल्याला जिरं पावडर लागल, जिरं पावडर टाकून घ्यायची, तीळ पण टाकून घ्यायचे. आणि आपल्याला मी बघा एक कांदा कापून घेतला, एक बटाटा, थोडासा लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि आलं लागन. तर आता आपण तेल टाकायला ठेवू आणि याचा ठेचा करून घेऊ. ही पीठ मिक्स करून घेते. मी तीळ टाकले, जिरं टाकले. आता चण्याचं पीठ टाकू आणि थोडंसं हे भाजणीचं पीठ आहे, 2-3 चमचे टाकते. खूप छान होतात मग 3 चमचे. आता आपण थोडंसं त्यामध्ये मोहन टाकू. मी बघा तेल टाकायला ठेवले. थोडंसं असं कडकडीत मोहन टाकायचं आणि चांगलं पिठाला चोळून घ्यायचं. आता आपण याच्यात थोडंसं जिरं टाकू आणि कांदा चांगला परतून घेऊ. कांदा आणि ही मेथी शिजवून घ्यायची, त्याच्यातच कोथिंबीर टाकायची, म्हणजे चांगले होतात. आता आपण कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यात मी पाव चमचा हिंग टाकते. हळद टाकू, अर्धा चमचा हळद टाकली. आपण बटाटा असा चांगला बारीक करून घ्यायचा, किसून घेतला तरी चालेल. ना मी मेथीची पानच आहेत, फक्त चिरून नाही घेतली, मी फक्त पानं घेतल्या, त्याच्यामुळं मी अशीच परतवणार आहे. एका जुडीची पाने आहे, आपण ही परतून घेऊ. चांगली परतून घेतले म्हणजे ना कडवटपणा जातो, म्हणून करू नाही लागेल. कापलेली कोथिंबीर अशी बारीक कापून घ्यायची आणि कोथिंबीर टाकू. कोथिंबीर थोडीशी परतून घ्यायची. नंतर मी बटाटा टाकते. बटाटा चांगला किसून घेतला तरी चालेल, किंवा असा कणठ्याने दाबून घ्यायचा. आता आपण हिंग, हळद टाकली. आता थोडीशी धण्याची पावडर टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. चांगलं परतून घ्यायचं. बटाटा चांगला मऊ करायचा, म्हणजे पराठे फुटणार नाही आणि कुरकुरीत पण होतात. तेल आपण हे केलेलं चांगलं पिठाला चोळून घ्यायचं, असं चोळून घ्यायचं चांगलं. मी पिठात नाही मीठ टाकलं, मी भाजीत जास्त मीठ टाकलंय, त्याच्यामुळं आपल्याला पिठात नाही टाकायचं मीठ. बघा असं चोळून घ्यायचं. याच्यात मिरचीचा ठेचा टाकते, म्हणजे चांगलं परतून पिठात टाकलं तरी चालतो. आपण याच्यात थोडंसं परतून घेऊ. दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं. बटाटा चांगला असा फोडून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने आम्ही हे केले. तुम्ही जर बटाटा हे कांदा टाकायचा नसला तरी चालेल, नुसते मेथी पराठे पण करता येतात. पण असे केल्याने बटाटा आणि कांदा थोडासा टाकला का चांगलं चवदार होतात, म्हणून आम्ही टाकलाय. आता गरम असतानाच असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं, आणि लागलं तर थोडंसं पाणी आपण घालून मळणार आहोत, नाही तर याच्यातच मळून घ्यायचं.
बघा गरम असतानाच असं काढून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला हे मी भांडं इसळून घेतले, थोडंसं असं पाणी टाकायचं, थोडंसं पीठ हे करून बघायचं, थोडंसं लागलं तर मीठ टाकायचं. बघा मी भाजीत पण थोडंसं टाकलं होतं मीठ, आता वरून थोडंसं टाकते आणि मळून घ्यायचं चांगलं. बघा आपलं पीठ आता चांगलं मळून झालं आहे. मी थोड्यात 2-3 चमच्याचा फक्त भांडं इसळून घेतलं, एवढंच पाणी वापरलं. आता आपण याला थोडंसं तेल लावू. थोडंसं तेल लावायचं, 15 मिनटं चांगलं भिजत ठेवायचं. हे बघा अशा पद्धतीने पाहिजे. हे बघा आपण असं 15 मिनटं भिजत ठेवू झाकून. कपडा टाकायचा किंवा ताट ठेवायचं झाकण. आपलं 15 मिनटं चांगलं पीठ भिजलंय, झाकून ठेवलं होतं. आता आपण पराठे करायला घेऊ. हे बघा असे चपाती एवढे गोळे घ्यायचे आणि मळताना याच्यात दहीत मळायचं म्हणजे छान होतात. मी विसरले, दही टाकायचं, दही किंवा लिंबू टाकायचं. हे बघा अशा पद्धतीने करायचं आणि पीठ घ्यायचं लावायला. घट्ट मळलं तर पीठ पण नाही लागत, सैल मळलं तर पीठ लागतं. आता आपण याला असं हलक्या हाताने गोल गोल लाटून घ्यायचं. थोडंसं घट्ट मळायचं, कारण कांद्याला थोडंसं पाणी सुटतं ना. जेवढं हे ना पीठ आपलं ते सारण त्याच्यात मळलं तरी चालतं, पाणी नाही घातलं तरी चालेल. थोडंसं दही टाकायचं, 2-3 चमचे पिळायचं म्हणजे छान होतात, टेस्ट पण चांगली लागते. पद्धतीने आपण पराठा तयार केलाय. आता आपण असा चपाती एवढा जाड ठेवायचा. आता तव्यात टाकू आणि तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते लावायचं, चांगलं भाजून द्यायचा खरपूस. हे बघा मी आता दुसरा पण एक करून दाखवते. थोडंसं घट्ट पीठ मळलं ना का तेल पण नाही लागत, ते पीठ पण नाही लागत लावायला, छान होतात. असा पलटून घ्यायचा, दोन्ही बाजूनी चांगला शेकून द्यायचा. का असा दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आलटून पलटून. आणि नंतर थोडं भाजला का मग तूप लावायचं किंवा तेल लावायचं. आपण लाटून दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान झालंय. आता आपण हा काढून घेऊ. हे बघा आता मी दुसरा लाटून दाखवते, एक अजून, मग सगळे करून घेऊ. थोडंसं भाजणीचं पीठ टाकलं ना आपले चकली भाजणीचं का चवीला खूप भारी लागतात. तुमच्याकडे जर असेल तर टाका, नसलं तर नाही टाकलं तरी चालेल. आणि ते पिठात डाळी असतात ना, मग ते पौष्टिक पण असतात आपल्या शरीरासाठी. मुलं पण खातात आवडीने. मुलांसाठी करायचं असलं तर थोडंसं कमी तिखट टाकायचं. बघा मी दुसरा पण करून दाखवते. असं साधं पीठ जरी मळलं, भाज्यांचा अशी भाज्या करून ठेवली आणि आपल्या चपातीच्या पिठात पण गोळा करून टाकला तर तरी पण छान होतात. आपण भाजून दाखवते. आणि दही सोबत किंवा टोमॅटो सॉस खूप छान लागतात. आपला दुसरा पण तयार झाला आहे. आता आपण मी असे सगळे करून घेते. हे बघा आता दुसरा एक दाखवते तुम्हाला, कारण आपण
आपण चपातीचं पीठ करतो ना, चपातीला कसं 4 घडीची चपाती केल्यावर छान होते तशी. आता मी ही 4 घडीची तुम्हाला पराठा करून दाखवते. हे बघा, असं दुमडायचं चपातीसारखंच करायचं. थोडंसं असं पीठ टाकायचं आणि परत असं दुमडं करून घ्यायचं आणि असं पिठात घोळवायचं आणि लाटून घ्यायचं. म्हणजे पदर पण सुटतात त्याला आणि चांगले पण म्हणजे खुसखुशीत पण होतात. आता हे बघा, मी लाटून दाखवते तुम्हाला. बघा, आपला शेवटचा पण पराठा करून झाला आहे. आपण भाजून घेऊ चांगलं. 4 घडीचं केलं का असं फुगतात पण आणि मध्ये खुसखुशीत पण होतात. बघा, आता आपण तूप लावून घेऊ. करून घ्यायचं, दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस भाजून द्यायचा आणि आता आपण असं सगळ्याला तूप लावून घेऊ चांगलं. आता गॅस बंद करू. बघा, मी आता काढून घेते. अशा पद्धतीने केले ना अजिबात कडवट असं लागत नाही, खूप छान होतात. हे बघा, किती मऊ लुसलुसीत असे हे झालेत पराठे. हे बघा, असे छान झालेत आतून पण असे. बघा, हे बघा, छान मेथी पण दिसते, सगळे तीळ पण दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होतात. आणि भाजणीचं पीठ असलं तर थोडंसं टाका, नसेल तरी चालेल. आणि जर आवडला तुम्हाला आमचा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.